8 सप्टेंबर 2006 मालेगावची हमीदिया मस्जिद आणि बडा कब्रस्तान. सणासुदीचे दिवस होते, पण एका भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरला. 37 निर्दोष जीव गेले, 100हून अधिक लोक जखमी झाले. आज 20 वर्षानंतर जेव्हा विशेष न्यायालयाचा निकाल येतो आणि सर्व आरोपी निर्दोष सुटतात, पण प्रश्न हा उरतो की जर आरोपी निर्दोष आहेत, तर मग 37 लोकांचा जीव घेणारे गुन्हेगार कुठे आहेत? 20 वर्षानंतरही आपण खऱ्या गुन्हेगारापर्यंत का पोहोचू शकलो नाही? न्यायालयाने स्पष्ट नमूद केलंय की तक्रारदार पक्ष पुरावे सादर करू शकला नाही. ही केवळ एक तपास यंत्रणांची चूक नाही, तर हे संपूर्ण व्यवस्थेचं अपयश आहे. या प्रकरणाकडे पाहताना 3 मुख्य प्रश्न उपस्थित होतात, जे आपल्या न्याय व्यवस्थेच्या विश्वासावर वार करणारे आहेत. प्रश्न पहिला आहे खऱ्या गुन्हेगारांचे मोकाट राहणे. सर्वात धक्कादायक वास्तव हे आहे की 37 लोकांचा मृत्यूला आज 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तरी खरा गुन्हेगार कोण आहे हे देशाला ठाऊक नाही. तपास यंत्रणांनी पुराव्यांची साखळी जोडण्याऐवजी केवळ संशयाच्या आधारावर कारवाई केली का, असा प्रश्न पडतोय. प्रश्न दुसरा आहे निर्दोष न्यायालयीन हत्या. ज्या व्यक्तींना आरोपी म्हणून पकडलं गेलं होतं, त्यांनी आपल्या आयुष्यातील 20 वर्षे तुरुंगात घालवली. जर ते निर्दोष होते तर त्यांच्या आयुष्यातील ती 2 दशके त्यांना कोण परत करणार? 20 वर्षाचा कालावधी खूप मोठा असतो आणि त्यानंतर ते निर्दोष सुटतात. प्रश्न तिसरा आहे पुरावा नाही म्हणजे गुन्हा घडला नाही का? न्यायालयाने आरोपींना सोडताना पुराव्याचा अभाव म्हटला आहे, पण 37 लोकांचा मृत्यू हे सत्य आहे. मग आरोपीने गुन्हा केला नव्हता, तर यंत्रणा 20 वर्ष एकही पुरावा का गोळा करू शकला नाही? न्याय देवतेच्या तराजूत आज केवळ पुरावे तोलले गेले, पण त्या 37 निर्दोष जीवांच्या रक्ताची किंमत आणि निर्दोष ठरलेल्या माणसांच्या आयुष्यातील जळून खाक झालेली 20 वर्ष याचा हिशोब कोणीच मागितला नाही. जरी आरोपी गुन्हेगार नव्हते, तर मग 20 वर्ष प्रशासन कोणाला शोधत होतं? हा प्रश्न मालेगावच्या जनतेला आणि भारतातील प्रत्येक नागरिकाला पडलेला आहे. जर गंभीर आरोपाखाली अटक केलेले लोक 20 वर्षानंतर निर्दोष सुटतात, तर मग तपासाच्या पद्धतीत बदल व्हायला हवेत. कारण शेवटी न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी असली तरी तिने सत्याचा शोध थांबू नये, हीच अपेक्षा.